तर हॅलो मित्रांनो, नमस्कार सर्वांना. एक तर माझा वोटिंग कार्ड काय माझ्या हातामध्ये आला नाही. 1 वर्ष झालं अप्लाय केलंय, पण अजून काय माझ्या हातामध्ये वोटिंग कार्ड आला नाही आणि हे मतदानाचे दुसरे कुठले फॉर्म आलेत काय माहिती, ते तरी त्यांना भरून देतो. तसं तरी माझं वोटिंग कार्ड येईल माझ्याजवळ. मम्मी मला बोलली होती का आधार कार्ड आणि फोटो घेऊन जा, आणि तिथे गेल्यावर माहिती पडलं की मला शाळेचा लिव्हिंग पण पाहिजे. मग लगेच गेलो घरी परत ते आणण्यासाठी. घरी आल्यानंतर 10वीचा लिव्हिंग घेतला आणि निघालो जाण्यासाठी. आणि कलर झेरॉक्स, आता बघू झेरॉक्स तर नाही माझ्याकडे, बघू हे चालते का काय. आता पटकन जाऊन हा फॉर्म भरून देतो. परत रिक्षावरती पण जायचं नुसतं वैताग. त्यामध्ये ही माझी चुत्ती केस नीट उभी नाही राहत, काय नाही, जाऊन टकलू करतो. इथे पोहोचलो आणि आपला फॉर्मचा काम होतं ते करून झालं. आता डायरेक्ट जातो स्टेशनला. आलो, एक ट्रिप मारून आपल्याला एक भाडा भेटलं. तर या टाईल्सच्या दुकानामधून 3 बॉक्स न्यायचे. ते बॉक्स आपल्याला उमेलमान गावामध्ये घेऊन जायचं होतं. मग ते लगेच त्यांचं भाडं घेतलं आणि निघालो. ते भाडं होतं ते सोडून परत स्टेशनला जाण्यासाठी निघालो. ना भावना, आता परत जर व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी लाईक करा एक व्हिडिओ. तर गाईज हे बघा काय गणपती बाप्पा, ते पण एवढे सारे. आता गणपती बाप्पा पण जवळ आले आणि त्याची तयारी सर्वकडे जोरदार चालू आहे. आणि ते पण मंडपामध्ये बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती. आणि गेल्या वर्षीचा परेलचा राजा बघा कसा मस्त छोटीशी मूर्ती आहे. रात्री मग भाऊने एक ट्रिप मारून तर घरी गेलो होतो, कारण घरी सर्वजण आम्ही जाणार